सांगतो तुम्हाला की देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांनी यांना संसदेत चपराक मारलेले आहे. हे शेकापची खोड आहे सर. गडकरी साहेबांच्या नावानं हे स्वतःची पोळी बाजून घ्यायचा प्रयत्न करते. पाण्याच्या प्रश्नावरती विहीर पाडली एकानं, पाईपलाईन केली एकानं आणि बटन दाबणारा म्हणतोय मीच विहीर पाडली. पहिला शेकापेक्षा कार्यकर्ता होतो. माझ्या आजीची गेली, माझ्या बाजी निमिटून गेली, कधी पाणी मिळालं नाही. आता तसं पाणी आले ना नादऱ्यात कावी जर ऊस खाई मिळत नव्हता, 40,000 टन नादऱ्यात बिलासकट पोच कर तुम्ही. शहाजी बापू पाटील जर गुवाहाटीला गेले नसते तर आमच्या आया बहिणीला रोजगार हमीच्या कामावर. नमस्कार. आज आपण आहोत सांगोल्यात. कायमचा दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा पण त्याचं हळूहळू आता चित्र पालटताना दिसतंय तो म्हणजे सांगोला. लाल बावटा जिकडे काहीच ठिकाणी आता शिल्लक आहे त्यातलं एक म्हणजे सांगोला. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणजे सांगोला. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी सलग 55 वर्ष एकच मतदारसंघ, एकच झेंडा आणि एकच पक्ष ज्यातून सलग जिंकण्याचा जो विक्रम केला तो जिल्हा म्हणजे सांगोला. पण याची ओळख आता काय झाडी, काय डोंगर, फेम शहाजी बापू पाटील यांच्या नावाने ओळखला जातो तो जिल्हा म्हणजे सांगोला. पण आता इथलं चित्र जरासं बदलत चाललं आहे. ह्यावेळेस इथे तिरंगी लढत होणार आहे. ती म्हणजे ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष. बघूया इथल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे. सुरू करूयात आपल्या कार्यक्रमाला मुद्द्याचं बोला. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल तुम्ही ह्या सांगोल्यामध्ये गेले इतक्या वर्षांपासून काय चित्र होतं, कसं पालटत गेलंय, काय विकास व्हायला हवाय, काय विकास झालेला नाही अजून? गेले 55 वर्ष एकाच पक्षाचे आमदार होते आणि त्यांना फक्त 5 वर्ष झाली की पाणी परिषद आटवायची. तोपर्यंत 4 वर्ष काही दुष्काळ आटवायचा नाही तालुक्यात. आणि तो दुष्काळ हटवण्याचं काम हे युती सरकारने केलेलं आहे. जे आता माजी खासदार रणजित निंबाळकर साहेब आणि जे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोघांनी मिळून तालुक्याचा जे खासदार जे होते आपले निंबाळकर साहेब त्यांनी तर सांगितलं होतं की इथून पुढे निवडणूक पाण्यावर होणार नाही. आणि बापूंनी पण त्याच पद्धतीने सांगितलं होतं. आज तुम्ही बघता आचारसंहिता लागून किती दिवस झालं तर पाण्याचा म्हणून अजून कोणी विषय काढला नाही. कारण ऐन उन्हाळ्यात बेडकं वरडायला लावली ह्या 2 वाघांनी. एवढा म्हणजे दुष्काळ हटवायचं काम केलं फक्त ह्या 2 वाघांनी. सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका होता, परंतु तो परंपरेने नव्हता तर जाणून बुजून ठेवला गेलेला हा दुष्काळी तालुका होता. या तालुक्याला 12 TMC जवळपास 12 TMC पाणी आता मिळालेलं आहे. शहाजी बापू पाटील 95 साली आमदार झाले त्यावेळेला 5.5 TMC पाणी या तालुक्याला टेंबू योजनेचं मंजूर केलं. म्हैसाळ योजनेचं 850 MCFT पाणी मंजूर केलं आणि निरा देवदरचं 5 नंबर फाट्याला आता 2 TMC पाणी मंजूर केलं. आणि टेंबू मान नदी ही आमची मान नदी सांगोल तालुक्याची मेन नदी आहे. या नदीला लाभ क्षेत्रामध्ये नव्हतं. या नदीला कुठलाही कॅनल नसताना पूर्वी आम्ही अनेक आंदोलनं केली परंतु या नदीला पाणी सोडा, परंतु ही लाभ क्षेत्रात नाही म्हणून आम्हाला अधिकारी पाणी देत नव्हते. त्यावेळेचं राजकारण त्यामध्ये पडत होतं. परंतु जसे आमदार शहाजी बापू पाटील या तालुक्याचे आमदार झाले तसं 11 दिवसात 16 बंधारे भरले गेले. त्यामुळे तालुक्याचा दुष्काळ हटला गेला. सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, महायुती सरकारच्या आशीर्वादानं, बापूंच्या प्रयत्नानं 5,500 कोटीपेक्षा जास्त निधी आणून मान नदीला सांगोलोपसा सिंचन योजना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगोलोपसा सिंचन योजना जी 16 गावाला वरदानी ठरली त्यासाठी 900 कोटीचा निधी आणला. उजनीचं पाणी सांगोल्याला आणलं, निरा देवधरचं पाणी सांगोल्याला आणलं, टेंबूचं पाणी आणलं. शिरबावी पाणी पुरवठा योजना जी बंद पडायच्या मार्गावरती होती, जी 95ला बापूंनी ज्या तालुक्याला आणली तिचं पुनर्जीवन करून 300 कोटीचा निधी आणून या तालुक्यामध्ये एक गाव, एक खेडं, एक वाडी, एक वस्ती असं नाही ज्या ठिकाणी या महायुती सरकारनं काम केलं नाही आणि या आमदार साहेबांनी काम केलं नाही. एवढं भरभरून जे देश स्वातंत्र्य झाल्यापासून कुणालाही जमलं नाही एवढं टोकानं आणि ताकदीचं काम आमदार बापूंच्या माध्यमातून झालं. या तालुक्यामध्ये मोर नदीला असणारे मोर सुद्धा पाण्यापायी तरपडून मेले. MECBचं एकच ऑफिस होतं. तालुका एवढा मोठा विस्तारलेला असताना तालुक्याचा एकच अधिकारी इथं होता. त्या ठिकाणी बापूंनी 2 MECBची कार्यालय उभी केली. तहसील कार्यालयाचं आता प्रशासकीय इमारत चालू आहे. 100 कॉटेजचं हॉस्पिटल, जिल्हा हॉस्पिटलचा दर्जा दिला गेला. पाण्याच्या माध्यमातून परंपरेने दुष्काळीग्रस्त असा दर्गा उंचावर असलेला तालुका, महूदच्या सारख्या ठिकाणी फक्त फाईल दिसायची पाण्यासाठी संघर्ष.
ह्याच्यापेक्षा दुसरं काय केलं नाही. मार्केट कमिटीमध्ये आजही फक्त डाळिंब वजनावर घेतलं जातं, बाकी सगळ्या वस्तू अशा निलाव केल्या जातात. कुठलीही गोष्ट वजनावर घेतली जाईल. गेले 50 वर्ष फक्त या तालुक्यात हुकुमशाही आहे. ब्रिटिश गेले पण ह्या तालुक्यातली ब्रिटिशशाही गेली नाही. अशा पद्धतीचं काम केलं गेलं. ह्या तालुक्यानं ह्या राज्याचे जे आता महाविकास आघाडी सरकार आहे, शरद पवारांना खासदार केलं, विजयसिंह मोहिते पाटलांना खासदार केलं, 11 वेळा आमदार आबासाहेबांना केलं. आबासाहेबांना कुठलाही विरोधी पक्षात असताना सुद्धा कुठल्याही एखाद्या मंत्र्यानं त्यांना डावललं नाही. पवार साहेबाच्या हातामध्ये देश होता. विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, राज्य होतं. ह्या लोकांनी का पाणी 55 वर्षामध्ये आणलं नाही ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि ही लोक निष्क्रिय आहेत. आणि महायुतीचं सरकार जे आहे, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ह्यांच्या माध्यमातून ह्या तालुक्याचा भरभरून विकास झालेला आहे. रस्ता तुम्हाला बघायला कुठे जावा टनाटन रस्ते, पाणी जिथं जावा पाणी टनाटन. कुठल्याही समाजाला कुठलाही समान न्याय देण्याचं काम शहाजी बापूंनी केलं. होलार समाजासाठी महामंडळ असेल शहाजी बापूचं. आजपर्यंत यलमार समाजाचा अडचणीत पडलेला यलमार समाज आहे, त्यांनाही न्याय शहाजी बापून दिला. तुम्ही सांगा, आज धार्मिक कार्यक्रम असतील त्याला भरभरून निधी देण्याचं काम शहाजी बापूने केलेलं आहे. आणि शहाजी बापू सारखं तगडं नेतृत्व ह्या तालुक्यानं जर आता कुणी मतदारांनी घालवलं तर ह्या तालुक्याचे खड्डे सुद्धा पुढल्या 5 वर्षात भरले जाणार. येतो परत येतो. आता जे काय प्रगती आहे त्याचा पाडा आपल्यासमोर तुम्ही ऐकलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं, काय मुद्दे आहेत? दादा नमस्कार. नमस्कार. मी एकच सांगू इच्छितो, महायुतीचे आता जे प्रतिक्रिया दिल्या, सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, थोडंसं अंतकरणाला दुःख झालं मला. बरं. कारण का हे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा तुम्ही एबीपी माझावर अनेक कार्यक्रम पाहिलेत, नितीनजी गडकरी साहेब, ह्यांनी ह्या सांगोला तालुक्याचं पाण्याचं श्रेय कोणी दिलंय हे त्यांनी ह्या तालुक्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याकडे अनेक प्रकारच्या बाईट तुम्हाला मिळतील. तातडीनं तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला की देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांनी ह्यांना संसदेत चपराक मारलेले आहे. आणि गणपतराव देशमुख स्वर्गीय आबासाहेबांचं काम या महाराष्ट्रामध्ये फक्त पाण्यासाठी संघर्ष. क्रांतीवीर नागेदार नायकवडी यांनी 32 पाणी परिषदा दरवर्षी घेतल्या. 32 पाणी परिषदा घेऊन टेंबू उपसा सिंचन योजनेचं काम असेल, नीरा उजवा कालव्याचं काम असेल, तुम्हाला नीरा देवदारचं काम असेल, मैशाल योजनेचं काम असेल, हे आबासाहेबांचं काम आहे. हे ह्यांच्याच नेतृत्वाने सांगितलेलं आहे. आणि मला वाटतंय गडकरी साहेबांच्या पेक्षा आज डिबेटला आलेले लोक मोठे आहेत का, हा माझा खरा प्रश्न आहे. सर हे शेकापची खोड आहे सर. गडकरी साहेबांच्या नावानं हे स्वतःची पोळी बाजून घ्यायचा प्रयत्न करतात, पण भाजपला एकदाही क्रेडिट देत नाहीत. 1996 पासून सर ते आपल्या तालुक्याला 4 पद्धतीने पाणी येतं. टेंबू मैसाळ, निराबाटकर, उजनी, या सगळ्याचे सर जी आर माझ्याकडे आहेत. भाजप सरकारने कोणकोणत्या वर्षी किती निधी दिला, शेकापच्या एखाद्या कार्यकर्त्याने किती निधी आणला सांगावा, सगळं सांगू द्या. भाजप सरकारने केवळ न्याय दिलाय सर. टेंबू मैसाळसाठी केवळ आपल्या तालुक्याला 25,000 कोटी रुपये दिलेत. आणि सर ऐका, ही योजना काय फक्त एका तालुक्यापुरती नाही. जर एक मिनिट ऐका सगळ्यांनी, शेका बोलणे ऐकून घ्या. टेंबू मैसाळ ही योजना फक्त सांगोला तालुक्याची नाही, तर ही योजना 3 जिल्ह्यासाठी आहे, 6 तालुक्यासाठी आहे. आणि या 260 किलोमीटरची योजना आहे. इतक्या योजनेला फक्त महायुतीने आणि देवेंद्र फडणवीस न्याय दिला. पाण्याच्या प्रश्नावरती विहीर पाडली एकानं, पाईपलाईन केली एकानं, आणि बटन दाबणारा म्हणतोय मीच विहीर पाडली. महामंडळाचा जो विषय आहे तो हे आपल्या पत्त्यावरती पाडतात, परंतु या तालुक्याच्या आमदाराचं ते श्रेय नसून हे इतर तालुक्यातल्या आमदाराचं श्रेय हे ह्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कसलाही शाश्वत विकास झालेला नाही. त्यांनी सुतगिरणीचा नाझरे मठावर बोर्ड लावून जवळजवळ 30 ते 35 वर्ष झालं. त्याने दूध संघ काढला होता, त्या दूध संघाचा बी नुसता बोर्डच आहे. आणि त्यांनी एका देव माणसाच्या नावावर इथं पतसंस्था काढली होती, अर्बन बँक काढली होती. ते सगळंच्या सगळं बुडलेलं आहे. त्यांनी कुठलंही असं शाश्वत काम केलेलं नाही. त्यांनी गोरगरीब माणसासाठी रोजगाराची निर्मिती केलेली नाही. एकाही माणसाला नोकरी मिळेल असं काम या तालुक्यामध्ये झालेलं नाही. फक्त काम झालं ते टक्केवारीचं काम झालं. आणि टक्केवारी काय गोरगरिबासाठी ते फार महत्वाचं नसतंय. या तालुक्यामध्ये गेल्या 20-25 वर्षापूर्वी महिलांच्यासाठी
जवळजवळ 20 ते 25 कोटीची गिरणी काढून हजारो महिलांना काम देण्याचं गणपतराव देशमुखांनी काम केलेलं आहे. नमस्कार. इथे सांगतायत पाणी सोडलं ठीक आहे. आता 5 वर्षाच्या काळातला हा सांगोल्याचा विकास झालेला नाहीये. डाळिंब हे जगप्रसिद्ध आहे सांगोल्याचं. शेततळी उशाला आणून ठेवली होती आमदार साहेबांनी. त्याच्या पाण्यावर शेतकऱ्यांचा विकास झाला होता. बंधारी सुद्धा नाही. आंबा आपण झाड लावल्याशिवाय आंबा आपण तोडू शकत नाही. बंधारे बांधून झाल्यानंतर पाणी सोडतात, त्याच्यासाठी पाणी आलेलं नव्हतं. नमस्ते. मी दीपक आबा साळुंके पाटलांचा कार्यकर्ता आहे आणि ह्यांचा कालवा चालू आहे फक्त आमच्या जीवावर. ह्यांना जवळ ह्यांच्या अंगावर गुलाल टाकलाय ती फक्त दीपक आबांनी टाकलेला आहे आणि आमच्या गुलालावर जनता. पण ह्या वेळचा गुलाल हा दीपक आबा पाटलांचा असणार आहे हे सांगण्यासाठीच आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहे. हे जे 2 पक्ष कालवा करतात ना, यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. गेली 25 वर्ष दीपकराव साळुंके पाटलांनी आमदार साहेबाला आमदार करण्यामध्ये शहाचा वाटा घेतला, त्यांच्या बरोबरीनं काम करण्याचं. आणि ह्याचं सगळं सूत्र कुठं जात होते तर शरद पवार साहेबाकडे. आणि पवार साहेब ऐका, ज्यावेळी आमदार साहेबांनी दीपक आबांनी यांना मदत केली त्यावेळी आता हे दोघं उड्या मारायला ती. हिचं श्रेय आणि हिचा गुलाल फक्त दीपक आबांचा आहे. हिने दोघांनी मान्य करायला पाहिजे. नमस्कार. आबासाहेबांच्या कारकिर्दीत एकदाही खुनाची घटना किंवा बलात्काराच्या घटना झालेल्या नाहीत. पण ह्या 5 वर्षात खुनाच्या घटना कितीतरी घडलेल्या आहेत. 55 वर्ष तालुका यांनी गरिबीमध्ये, दुष्काळामध्ये, दारिद्र्यामध्ये ठेवण्याचं पाप, महापाप या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केलेलं आहे. या 5 वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. सांगोला तालुक्यामध्ये एकही अशी जातीय दंगल झाली नाही. या 5 वर्षाच्या काळामध्ये सांगोला सगळा सर्व धर्म समभाव म्हणून या ठिकाणी आणतोय. एबीपी माझावरच आदरणीय आबासाहेब म्हणलेत पाण्याच्या कामाला गती 95 सालापासून आली आहे असं माननीय आमदार साहेबच बोललेले आहेत. एबीपी माझावरच बोललेले आहेत. सर, मी पहिला शेकापशी कार्यकर्ता होतो. माझ्या आजीची गेली, माझ्या बाजी निमिटून गेली, कधी पाणी मिळालं नाही. जसं पाणी आले ना, नादऱ्यात कावील जर ऊस खायला मिळत नव्हता. 40,000 टन नादऱ्यात ऊस बिलासकट पोच करतो मी. जे काम झालंच नाही त्यांनी त्या पुस्तकात काम छापले. जे काम झालंच नाही, जे 10 वर्षापूर्वी झाले त्याचे पण त्यांनी पुस्तकात छापले. ऐका मुद्द्याचं बोलतो. महागाई वाढलेली आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे. या तालुक्यामध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे, गुंडगारी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे गोरगरीब दलितांचं, वंचिताचं इथं हाल होतात. तर सत्ता परिवर्तन होणार आहे. इथं टक्केवारी रस्ते जर बघितले तर त्या ठिकाणी भयानक टक्केवारी आहे. अतिशय मोठा भ्रष्टाचार आहे. 8,000 कोटी रस्त्याचा प्रश्न, रस्ता बघा सांगोल्यातलं सिंचन. या ठिकाणी 5 वर्षामध्ये 50 कोटीपासून 5 कोटीपर्यंत येऊन हा राजकारण थांबलेलं आहे तालुक्याचं. स्वर्गीय आबासाहेबांनी हा तालुका अत्यंत शांततेत ठेवलेला आहे. आताच आमच्या महिला भगिनीने सांगितलं, या तालुक्यामध्ये खुनाचे प्रकार वाढलेले आहेत, या तालुक्यात गुंडगिरी वाढलेली आहे, या तालुक्यात त्या मान नदी पात्रातली किंवा तालुक्यातल्या कुठल्याही नदीतली वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं या तालुक्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे. एक खून झाल्यानंतर वर्ष सुद्धा खुनाचे गुन्हेगार या ठिकाणी सापडत नाहीत. आणि या ठिकाणी ठेकेदाराला मोठं करण्याचं काम या तालुक्यात चालू आहे. आबासाहेबांनी रोजगार हमीच्या माध्यमातून टाकलेले तलाव तेच उपसून काढले आणि तेच तलाव पुनर्भरण करण्याच्या नावाखाली हजारो कोटीचा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये सत्ताधारी आमदारांनी याची चौकशी केल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष भविष्यामध्ये शांत. आजच्या या कार्यक्रमामध्ये जो आबासाहेबांचा विचार आहे तो शांत आणि संयम. तालुक्याला 55 वर्ष अतिशय आबाधित ठेवलं गेलं. कुठल्याही राजकारण जातीविरहित 55 वर्ष सेवा केली. त्या माणसानं विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांचं महाराष्ट्रातलं काम हे जगाला दाखवून दिलेलं आहे. आम्ही कार्यकर्त्यांनी सांगण्याइतकं मोठं नाही, पण विरोधाला विरोध म्हणून करायचा हा चाललेला गोंधळ सावळा जनता कधीही माफ करणार नाही. सांगोला तालुक्यामध्ये 55 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा आमदार असताना 1 तांब्या पाणी जर या तालुक्याला मंजूर झालेला GR दावला तर मी फास घेईन. आणि शहाजी बापू पाटील जर गुवाहाटीला गेले नसते तर आमच्या आया बहिणीला रोजगार हमीच्या कामावरती बघा, गेले 55 वर्ष शेकापची सत्ता होती. जर विकास काम आहे मुद्द्यावर मला सांगायचं आहे, 55 वर्षात
तीन चार वर्ष आमदारकी झाल्यानंतर एक सभा मंडप मिळत ना. आता युतीच्या काळात एका एका गावात 4-4, 5-5 सभा मंडप दिलेत आणि पुरा नीट देतो तुम्हाला. आता जाऊन 55 वर्ष गुडगावड्या चिखलातून जनसामान्याला चालवा. हे 50 कोटीचा आरोप करत आहेत, पण ह्यांचं सरकार असताना हे 100 कोटीची वसुली करत होते. आणि भारतीय जनता पार्टीला हे जरा श्रेय द्यायची का? एकदा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांनी निधी दिला, तर महायुतीला श्रेय द्यायला शिका. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून तालुक्याला भरभरून निधी आला, पाणी आला, त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय हा 100% निश्चित. हो काय, सगळ्यांनी शांत राहावा. आता टक्केवारीचा जो विषय काढला, टक्केवारीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे सगळ्यात जास्त आहेत. 2 नंबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आता उभाटा सेनेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. बापूचा एकही कॉन्ट्रॅक्टर नाही. आणि कॉन्ट्रॅक्टर जर ह्यांचे असतील तर टक्केवारी द्यायला दारात. गेले 30 वर्ष गेले 30 वर्ष मुस्लिम समाजाचा ईदगाह मैदानाचा प्रश्न हा प्रलंबित होता. शेतकरी कामगार पक्षानं हा विषय मार्गाने लावलेला नाही. शहाजी बापू पाटील आमदार झाल्यानंतर 4.5 कोटी रुपये देऊन जिल्हा ईदगाह मैदानाचा टॉपचा ईदगाह मैदान बांधलेला आहे. सगळ्याच धर्म 50 कोके नाही, 5,500 कोके सांगोल तालुक्याच्या विकासासाठी बापूने आणले. 50 कोके नाही, 5,500 कोके. आकडा कमी सांगते, ते आकडा जास्त सांगायला होत. हे वा, ही कालवा असा फक्त वाढलाय. तुम्हाला ह्याच्यामुळे कळत असेल ही तालुका या दोघांच्या हातात दिल्यावर काय होतोय. हा तालुका फक्त दीपक आबा साळुंखे पाटलांना द्यायला पाहिजे. हे असा वाढला गेला हिचा वाढला केला हिंचा काय काम नाही काय नाही. विरोधकांकडं फक्त 50 खोके एवढं बोलल्याशिवाय एक काम ह्यांनी सांगावं. ह्यांचा आत्ताचा उमेदवार 3 वर्ष झालं सांगोल्यात आलाय. लोकसभेला त्या उमेदवाराचं मतदान निघलंय. कुठलंही काम नाही, प्रशासनाचा अनुभव नाही. 50 वर्ष एक मुरमाची पाठी सुद्धा यांनी टाकलेली नाही. आणि ह्यांच्याकडे दुसरा मुद्दा कामाचा नाही, फक्त बोंबलल्याशिवाय यांना दुसरं काम. 55 वर्ष बी कोणी विकास केला असेल त्यावेळेस बी दीपक आबाचा पाठिंबा होता. 5 वर्ष बी कोण आमदार झालं ते बी दीपक आबा जोर आमदार झालं. हा कालवा जर थांबवायचा असेल तर शांतता फक्त दीपक आबा साळुंखे पाटील ठेवू शकतात आणि दीपक आबाच आमदार पाहिजे. या ठिकाणी बाबासाहेब देशमुखच आमदार होतील. या तालुक्याला इतिहासाची गरज आहे फक्त. खूप आरोप झालेले आहेत, खूप प्रत्यारोप झालेले आहेत. काही मंडळी म्हणतात की खूप काम झालेलं आहे, अजून बरीच कामं व्हायची, टेंडर आहेत, सगळे अड्डे आहेत. पण या सगळ्याचे प्रश्न सगळे हा राजकारण्यांनी इथल्या विचार करायचा आहे. आणि पुढील निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूला आहे ते बघूयात. आपण जाऊयात पुढच्या भागात. तोवर मुद्द्याचं बोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.